तुम्हाला जर का विचारलं की आत्तापर्यंत तुम्ही कुठला सिनेमा पाहून सगळ्यात जास्त रडलात, तर तुम्ही म्हणताल कदाचित तारे जमीन पर, सिक्रेट सुपरस्टार किंवा आणखी कुठला तरी सिनेमा. पण मराठीमधला सगळ्यात जास्त टीयर जर्कर सिनेमा जर का कुठला असेल, तर त्याचं नाव आहे माहेरची साडी. हो, तुम्हाला माहिती आहे का, माहेरची साडी हा सिनेमा पाहून लोक इतकी रडायची की अक्षरशः रुमाल विकणारे, टिश्यूज विकणारे यांचे छोटे छोटे स्टॉल महाराष्ट्रातल्या प्रत्येक सिनेमा थिएटरच्या बाहेर लागायचे. इतकंच नाही तर लोकांना अनेकदा हे सगळे रुमालसुद्धा फुकटात वाटले जायचे. कारण लोक जेव्हा सिनेमा बघून बाहेर यायची तेव्हा लोकांचे डोळे, विशेषतः महिलांचे डोळे हे रडून रडून सुजलेले असायचे. अत्यंत कमी म्हणजे काही लाखांच्या लागतीमध्ये बनवून तयार झालेला मराठी सिनेमा, ज्याने नंतर कोटीच्या कोटी उड्डाणं केली आणि तब्बल 15 ते 16 वर्ष सलग हायेस्ट ग्रॉसिंग मराठी सिनेमाचा किताब आपल्या नावावरती ठेवला. त्या सिनेमाचं नाव कुठलं असेल तर तो आहे माहेरची साडी. तुम्हाला माहिती आहे का, त्या काळच्या दशकामध्ये सर्वात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा होता माहेरची साडी. सुमारे 12 कोटी रुपयाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन या सिनेमाने केलं होतं. 16 वर्ष हा सिनेमा सलग हायेस्ट ग्रॉसिंग सिनेमाच्या यादीत टॉपवर राहिला होता. त्या काळच्या एकूण भारतीय भाषांमध्ये सुद्धा अनेक हिंदी सिनेमांना माहेरची साडीनं मागे टाकलं होतं. या सिनेमाचा हा रेकॉर्ड नंतर 16 वर्षांनंतर एका मराठी सिनेमानेच तोडला अर्थात. पण आजही माहेरची साडी हा सिनेमा मराठीमधला एक कल्ट क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. माहेरची साडी या सिनेमाचं आजही नाव घेतलं तर बऱ्याच लोकांच्या डोळ्यात, खास करून महिलांच्या, ज्यांनी तो काळ अनुभवला आहे, जगला आहे, सिनेमा पाहिला आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. पण तुम्हाला माहिती आहे का, माहेरची साडी ही फिल्म प्रसिद्ध राजस्थानी फिल्मचा एक रिमेक होती. बाई चली सासरिये नावाच्या एका राजस्थानी फिल्मचा हा रिमेक होता. आणि त्यानंतर माहेरची साडीने जो इतिहास घडवला, त्यावरून माहेरच्या साडीचा बॉलिवूडने सुद्धा एक रिमेक केला, ज्याचं नाव होतं साजन का घर. एखादी कलाकृती जेव्हा रसिकांच्या मनामध्ये घर करते तेव्हा ती काय इतिहास घडवू शकते याचं सर्वात उत्तम मराठीतलं उदाहरण म्हणजे माहेरची साडी. तुम्हाला माहिती आहे का, पुण्यामधील प्रभात टॉकीजमध्ये हा सिनेमा जवळपास 2 वर्ष सलग स्क्रीनिंग चालू होता. इतकंच नव्हे तर राज्यात, महाराष्ट्रात सुमारे 75 आठवडे अनेक थिएटर्समध्ये हा सिनेमा चालला. इतकंच नाही, या सिनेमाचा पहिला शोसुद्धा अनेक थिएटर्समध्ये पहाटे 6ला असायचा आणि गंमत म्हणजे तो शो काही मिनिटात हाऊसफुलसुद्धा व्हायचा. आपलं तिकीट सर्वात महागडं ब्लॅकने विकण्याचा विक्रमसुद्धा या सिनेमाच्या नावावरती आहे. त्या काळचं 1 रुपयाचं तिकीट हे सर्वात महाग ब्लॅकने विकलं गेलं होतं. ती किंमत होती सुमारे 53 रुपयांची. म्हणजे 100 रुपयाचं तिकीट आजच्या काळात आपण पकडलं तर ते 5300 रुपयांना विकलं जाईल. इतकी माहेरची साडी या सिनेमाची क्रेज होती. माहेरची साडी हा मराठीमधला एक कल्ट क्लासिक सिनेमा आहे, ज्याच्यामध्ये डिरेक्टर विजय कोंडके यांनी अलका कुबल यांच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर एक वेगळा ठसा उमटवत एक इतिहास मराठी इंडस्ट्रीमध्ये घडवला. पण तुम्हाला माहिती आहे का, डिरेक्टर विजय कोंडके यांची माहेरच्या साडीच्या लीड रोलसाठीची पहिली आवड या अलका कुबल नसून मैंने प्यार किया या सिनेमाच्याद्वारे नॅशनल क्रश बनलेल्या भाग्यश्री या होत्या. त्यांना माहेरची साडीमध्ये भाग्यश्रीला घ्यायचं होतं, जेणेकरून त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा हा मराठी सिनेमाला सुद्धा झाला असता. त्यासाठी जवळपास 1.5 वर्ष त्यांनी भाग्यश्रीला या सिनेमासाठी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. पण शेवटी काही गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि भाग्यश्रीला या सिनेमात काम करता आलं नाही. मात्र याच्या आधी माहेरची साडी या सिनेमामध्ये अलका कुबल यांना घेण्यात आलं आणि जो घडला तो सगळा इतिहास होता. आपण सुट्ट्या कशासाठी घेतो, खास करून जॉब करणारे आणि कामावर जाणारी माणसं. तर घरामध्ये एखादा सण समारंभ असला, कार्यक्रम असला किंवा इमर्जन्सी असली तर. पण जर का मी तुम्हाला सांगितलं की काही काळापूर्वी एखाद्या सिनेमासाठी सुद्धा लोक ऑफिसला सुट्ट्या टाकायची आणि तीही मराठी सिनेमासाठी, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. तुम्हाला माहिती आहे का, माहेरची साडी हा सिनेमा कल्ट क्लासिक ठरला आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा त्याने धुमाकूळ घातला तेव्हाची ही गोष्ट आहे.
त्या काळी पुण्या-मुंबईमध्ये या सिनेमाची इतकी क्रेज होती की ऑफिसला जाणारी माणसंसुद्धा आपल्या सुट्टीच्या किंवा हाफ डेच्या अर्जावरती माहेरची साडी बघण्यासाठी सुट्टी हवी असं तिथे स्पेशली मेन्शन करायची. आणि हेच किस्से आपल्याला त्या काळच्या अनेक लोकांनी खरं आहे असंही सांगितलेले आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा. आणि अशाच गमतीदार, महत्त्वपूर्ण अशा मनोरंजनात्मक किस्स्यांसाठी पाहत रहा फिल्मी बुडबक. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.